नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण श्रावण स्पेशल महादेवाची खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी आधी आपण एका खडूने महादेवाच्या पिंडीचा आकार व त्याला आपण 5 पाकळ्या अशा प्रकारचे काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याला रंग भरून अशा पद्धतीने आपण काढलेल्या वरती बेलपत्र पण काढलेलं आहे. चला तर मग काळा रंग आपण देऊन घेऊयात. मधल्या साईडला पूर्ण पिंडीसाठी पण काळा रंग हा देऊन घ्यायचा आहे. काळा रंग देऊन झाल्याच्या नंतर त्याच्यावरच्या पानाला आपण म्हणजेच बेलपत्राला हिरवा रंग देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला जी पानं आहेत त्याला आपण पिवळा रंग हा देऊन घेणार आहोत. थोडासा पांढरा आणि पिवळा असा शेडिंग आपण करणार आहोत. चला तर मग पटापट आपण करून घेऊया. अशा पद्धतीने आपण पांढरा रंग हा देऊन घेतलेला आहे. याच्यानंतर आपण त्याच्या पुढच्या साईडला थोडीशी पिवळा रंगाची शेडिंग करून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण हा पिवळा रंग देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने खूप कमीत कमी वेळेमध्ये काढता येणारी आणि सारखे काढावी अशी वाटणारी ही रांगोळी आहे. खूपच काढायला सोपी आणि सुंदर अशी आहे. नक्की या श्रावण सोमवारी काढा ही रांगोळी. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करून घ्या. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला इझिली पाहता येतील. अतिशय सुरेख व सुंदर अशी रांगोळी आहे. थोडंसं अजून त्याला शेडिंग करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्या पिंडीच्या साईडलाही 2 फुलं काढणार आहोत. पिवळा रंग देऊन साईडला पांढरे टिपके देऊन बोटाच्या साह्याने पसरवून आपण त्याला मस्त असं फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. चला तर मग करून घेऊयात. चला तर त्या पिंडीवरती आपण आता 3 रेघा काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती कुंकू आणि असं टिपका देऊन पसरवून त्याच्यामध्ये सुद्धा आपण पिवळा रंग देत आहोत. धन्यवाद शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल रांगोळी. थँक्यू.